हे झालं मग आता पुढचं मग काय पुढं झालं परपंच 2-3 का एक असं का पुढं झाला परपंच अजून परपंचच चाललाय अजून मग चाललंय तिथं राहिल्याचं नाही सांगितलं हा त्या पत्र्यात ना हा. मसनाट्यात हा खाली माणसं आम्ही वर 2-4 तिथंच पण होते ती मी चांगली पण होती ग ती मेलेली बरी हम्म. तशी गावातली गुत ती लोक चांगली मेलेली ती केव्हा लागली नाही त्यांना केव्हा त्रास दिला नाही पण ही बेकार लोक सगळी मग तुम्ही गावात कसे राहायला आले आता ते सांग गावात आलो राहायला असं राग राग घरच्यामुळं लय घरची खतरनाक इतकं उन्हाचं शेतली झोपली एवढीच अशा पोरांना सुद्धा बरं बघत नव्हती घरची ना मग मग तुम्ही सगळे आली गावात तर आईन तीन पण गावातच होती ना हा आई ती छोटीच असं ना शिकली नव्हती पण होती विषयी मोठी तेव्हाच तुम्ही गावात आले ते बारकं असं होतं हिचा बाप आणि दादा येत असं मಕ್ಕळच काय कामं नव्हती आणि मग ते आलं इथं गावात मग आपली इथंच लागलो कराया खायला हॉटेल टाकलं हॉटेलात 12 शेरडं घातली कुठं काय वर नाही आलो 12 शरडं घातली का बरं त्याच्यात कापून खाय अगं मग उपगान बा त्याचं मटेरियल उपगान त्याचं मटेरियल वाटला गावाला रुपडी नाही कुठं कटाळून ते बंद केलं म्हणलं आपलं चेअर आणण्याचं काम केलं ते तरी पोटात पदरी पडते आणि पोटाला लागते ते दिलं सोडून आणि मग हे कामं करायला लागले बर वाळू ट्रॅक्टर भर दगडाचं शेणाचं भर खत भर माती भर काही सोडलं नाही पुढं म्हणून असं का वेंट्री नाही केली चौक वेंट्री झाली आणि आता शेवटी खुरप्यावा आली वावरात आता खुरप आणि वावर दुसरं काही नाही तरी लय तर काय सुख नाही म्हणून ते काम करून मग घर बांधलं ना तेव्हाच ते बांधलं त्यांना 2 कार्ड हिर त्यांना त्यांची लग्न झाले आम्हाला दिलं फेकाटवर बिचाड झाली आम्ही बिनवारशी पत्र टाकायच्या आधी आम्हाला घराच्या बिनवारशी अक्षदा पाड्या 15 वर्ष राहिलं हिंडलो कुत्रेवाणी गावात याच्या घरी उलस त्याच्या घरी उलस पोपटात उलस पाऊस बादा बादा खाली काय ह्याचं बाई तवाच सांडलं काय खाट खारं का 4-5 वर्ष परपंच हक्का होता कोपी केली एवढीच खाट खाट होती तू तेव्हा होती इथं उंदरांनी खाली पकडलं खाली खाटच बसली होती तेव्हा इथं काय आहे ग खाट होत तेव्हा पण आता मला लय आठवत नाही ना आणि मग तिथून वर तू आई या बाळापणाला आलती बाळाच्या डिलेवरीला हे महाराज तिकडे रांजून गावाला खरंच चालय का नाही तर माझ्या पास हे रांजून गावाला कंट्री घरात तिथं बार काय हे बारक पोर बारीकच होत बघा लाईटीच्या भाऊ होता काळ्याच्या मळ्यातला याचं फिरवायचं तिथं लाईटीच्या बोर्डाला असं काळ्या मुठीचं आहे आणि तेव्हा गाड्या मोठ्याला नव्हत्या ती कुट्टी काहीतरी लुना फुना काहीतरी बारकाल्याच होत्या त्याच्यावर टाकला माणूस ते तात्या मर हाकाया मागून बारक बसलंय हे माणूस लांब लचक उच तड वाड्याला डेंगळा ठेवला मधी रांजणगाव थरपटीत हे असं ते इकडे एवढंच राहिलं काताड नेर इथं आणलं टाकलं तिथं ते वाट्यावर बरोबर रागात नेर आता नशा तुटल्या रक्त गेलं बारक मैठणला तेवढ्या रातचं ते डॉक्टर आणला त्या डॉक्टरला काय करता येईल ते तुटलंच पार आणि मग परत डॉक्टरने घरी गेला गाडी आणली तिथून शिरोळात नेलं कोकऱ्या डॉक्टर राहतात तेव्हा अजूनही असं तिथं नेलं म्हातार मग ती पोर कुणी आणि तिचं पोर कुणी गेलो तिथं रुपडी काय ती जवळ काय नाही पण नेलं नीट कराय ते पोर होतं तिकडं
गॅरेजला मोठं नेलं तिथं केलं ते ऑपरेशन रातचं. मग आता असं धरून बसा, मला अखेर आता असं बसावं धरून, नाही तर टंगडं उडीन माग. होय म्हणजे गैरसोमवार इकच होतं ना तेव्हा त्या याच्यात ती आकाबाई डोक्यातली बसली असं धरून. मग ती सकाळ सकाळ उतरली ना, उठली अहो झोपतून. मी म्हणलं उंदराने खाल्लं, ते काय नाही झालं, उंदराने नेलं उंदराने. सकाळी विचारित मग अशी दारू हा ते ऑपरेशन केलं ना, अंगठाय तोडा पाय बघ हे काय पुन्हा होत दुसऱ्या दिवशी अशीच काळबाई जात अंगठाय तोडा. नाही नाही ते पाय तेवढं लांबून तर दिसायचं. ठेव ठेव बघा दिसतंय का? ह्यो तोडाने याला एक ह्यो खुराटली. काळबाईचं ठरलं जायचं, मग हे असं केलं. कॅन्सल केलं. डायरेक्ट सोडूनच काढला. अगं राहिलंच नव्हतं काय, असं खरडत आलं म्हणते तर उरफाट असं पाय खरडत आलाय, डांबरी सोयीचं नाही खराडा. मग हे सगळं सालाटलं असतं, उरफाट खराड्या अंगठ्यावर आलं, अंगठ्यावर आल्यावर हे सगळं गेलं तिकडं, फक्त इथं उस राहिलं. मग इथला डॉक्टर काय करीन त्याला, मग पार शिरूळ नेलं तरी तपास नाही, तोडून काढलं तरी तपास नाही. सकाळ उठल्यावर मला म्हणते हे काय झालं, मी म्हणलं ते उंदराने खाल्लं. काय झाले आता दुसरं बघ आता हे लावून चाला फिरत काय पण बघ चालू. ते आपण पाहता तू पुसून काढले ना. एकदा इथं दोन्या मारायच्या तिथं इथं होती दारू असं पडलं असं दगड इथं शिरला, दगड इथं बंदच राहू दे ना. दगड इथं शिरला का डायरेक्ट बुवा नेलं मळठाणाला, नीट करून आणा. यांच्या काय तर्रा पोरं नाही बघायची पण नवरदेव बघायचा, कारण ते जोडीदार पोरं मरून दे मेली तर द्यायची सोडून वाऱ्यावर, यांच्या मागं पळायचं. आमदाबाजत खडीच्या डिगा होतं पुढं, तर रातचं तर काय ती गाडी तर कोणाला चल म्हणलं ग मोटरसायकल आणायचं, ती म्हणायची नको बा ते शेरी, मी चल बाळा मी आणते चल निरा गाडी तर धर. टाकायचा माणूस उचलून मध्ये मी मागून आणि तो गाडीवाला पुढं. तरी शेतीले बिगार राहते का आवलात, लय आवलात खतरनाक. कमी टाकलं अशी आता यांच्या आवला दी सांभाळून सांभाळून इथं आणले, आता दिले सोडून, आता काय नाही. आता झालं. नाही तर झालं अशी. कवाच मंदाबाईचा एक फोन राहिला काय नीट का आपल्याकडे कवाची कवाच कुकूची कू असती, पण लई हिंडायचं त्या माणसासाठी. आई बापाने दिलं सोडून, मग आलं आपल्याला बघायची बारी. आई बापाने तर काय कवा बघितले, पहिले आई बाप बघतच नव्हती बाई, लई डेंजर होती बाई. तुम्ही आपलं बघा जगा कसं आहे ते. हा मंदाबाईचा फोन कर ना आपली. यांना काय माया नव्हती पहिली माया. होय. यांना काय पहिल्यांना करत पोरं काढायच्या, काय यांना माया राहायची. त्यो मेला तर ह्यो आहे, ह्यो मेला तर त्यो आहे, अशा होत्या पहिल्या बाया. मग ह्या घराची स्टोरी त्या घराची टोरी मग घेतलं एक इटाचं ट्रॅक्टर, हे होतं कुलुंग बारीक, हे बांधू पाटकुळी इटा दे आमकं कर फलानं कर, केला आपल्या याडाकडे जापड. मग काय तर गावण्याच्या उरल्याच्या मग काय म्हणलं माय काय 2-400 तेव्हा स्वस्त होतं त्या काळात. इटा सस्त्या, गवंडी स्वस्त, पत्र स्वस्त, लोखंड स्वस्त. आता एकच पण पैसा नव्हता ना काय. हा आता एकच चायनीर का काय म्हणतात त्याला, ते आणून बघा आणि मग कळत. सिमेंटाची गोण झाली आता 325 रुपये. मग त्या काळात 2 गोणी येत होते तेवढे. 100 आणि 150 आणि 125 सालात गोण्या होत्या सिमेंटाच्या. इटाचं काय एक जागी आहे, या किती ठिकाणच्या इटा असते त्या घराला. पहिल्या आणल्या त्या रामलिंगच्या, मग नंतर आणल्या गोलना देऊन, नंतर आणल्या पार
इकडं ते गव्हाण फाट्यावर नंतर त्याच्यामुळं पुढं गेलो तिकडे ते दत्ताचं मंदिर आहे गव्हाण फाट्याच्या पुढं तिथून एक ट्रॅक्टर शेवटला पार इथं मळठणवरून शेवटच्या टायमा मळठणच्या त्या कवठीच्या रोडला तिथं पट्टी चालू होती तिथून इथं आणलं स्वस्त काळ होता सस्ता. आता लय पैसा पण लय महाग आहे. काय पैशाचा फायदा आहे. पहिलं पैसे नव्हतं पण स्वस्त लय होतं. मग 5,000 आणि 4,000ला एक तोळा सोनं होतं. सोनं कायला म्हणतात. 2 वाळूच्या गाड्या आम्हीच भरून आणल्या त्याला काय रुपये नाही घालावला हा काय आम्ही गाड्याच भरायला जातो म्हणजे ड्रायव्हरला फक्त काय चहा पाणी द्यायचं डिझेल टाकायचं पहिली लय अशी हुशार नव्हती. लय अशी म्हणायची नाही का एवढंच पैसे दे अशी नव्हती. आता आकड्याचे पैसे द्यायचं फक्त आता तिथे देंग कोणी काय मिळालं बरं 2 गामेली वाळू. लांब 2 गाड्या तेव्हा त्याचं प्लास्टर झालं तेवढं आता सगळी हुशार झाली लोक. शेली लावून गाड्या भरायच्या शेली गाडीची पहिली एक दोघच होती याडमाट चढमाट कोणी कोणाला साथ द्यायचं दर बाबा घे बाबा कर बाबा. आता नाही तशी लोक. आता पैशाने झाली अशी. नाही तर लोक काय नाही पण पैसा लय झाला ना बदललं किंमत नाही राहिली माणसाची. असं झालं. पहिल्या काळात मग लई बाई अंधाई दुंदाई मग जे आपल्या घरी पण लई उन्हाळा लागला तर कोणी कोणाला दिसायचं सुद्धा नाही कुठं. जिथे आपल्या घरी गुराक जायचं 12-1 वाजेपर्यंत आणायचं हळाटून पाणी पाजली टाकली बांधून आपल्याच घरी. आता बाई काय कुत्र्या मारीत हिंडा त्यात. आता आड्याला ये म्हणलं तर पड्यालाच जातात घर का हाणून येतात कुणी कुणी बी. पहिली आम्हाला नव्हती असली आथरती. आम्हाला अजून आई बाप होते लग्न झालं तरी बोलायची माग सरांनी नव्हती. आणि आता चुरू मिरू लवंगी मिरची तरी बरी अशीच पोर बारकाली बघ ना तुम्ही नाच अशी होती पहिली.